सर्वांना नमस्कार. मित्रहो, माणसं बऱ्याच वेळेला जो शरीराचा त्रास असतो तो अंगावर काढतात. दाखवू का चलत फिरत आहे, भागू लागले आजच्या दिवस, अशा प्रकारे मानसिकता करून त्रासाकडे दुर्लक्ष करत असतात. परंतु कोणत्या त्रासाकडं कोणती घातक लक्षणं असतात की ज्याच्याकडं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, लगेचच लक्ष दिलं पाहिजे, लवकर डॉक्टर किंवा दवाखाना पटकन गाठला पाहिजे आणि हे नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो. ही अशी 20 कोणती लक्षणं आहेत हे समजण्याकरता एक गोष्ट अगोदर बेसिक प्रिन्सिपल लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये 3 कॅव्हिटीज आहेत, 3 पोकळ्या आहेत. म्हणजे काय? डोक्याची एक पोकळी, छातीची एक आणि पोटाची एक. याला आपण कॅव्हिटीज म्हणतो. जर हा त्रास या 3 कॅव्हिटीज पैकी संबंधित असेल, म्हणजे पोटामध्ये आतून जर जास्त त्रास होत असेल किंवा छातीमध्ये आतून जर त्रास होत असेल किंवा डोक्यामध्ये जर आतून जास्त त्रास होत असेल तर याच्याकडं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात यापेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे जर एकाच वेळेला तुम्हाला ह्या 3 पोकळ्यांच्या पैकी 2 पोकळ्यामध्ये त्रास होत असेल, म्हणजे पोटात पण त्रास होतोय आणि छातीत पण होतोय, तर हे थोडंसं गंभीर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच जर समजा 2 नाही 3ही पोकळ्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजे डोक्यातही त्रास होतोय आतमधल्या साईडला, छातीमध्ये पण त्रास होतोय आणि पोटामध्ये तर त्रास होतोय, हे असं जर असेल तर मग तर हे आणखी गंभीर चिन्ह आहे आणि हे तर लवकरात लवकर डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात गेलं पाहिजे. तर छाती याच्याशी संबंधित जे असतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे छातीत दुखणे. छातीत दाब पडल्यासारखं काहीतरी वरून कॉम्प्रेस केलं, तुम्हाला कुणीतरी खूप मोठा दगड छातीवर ठेवलाय किंवा वजन काहीतरी बांधले आवळून असं करकचून, अशा प्रकारचा दबाव जर छातीवर येत असेल हे धोक्याचं चिन्ह आहे. तसंच हा दुखण्याचा जो त्रास आहे हा जर मानेकडं, पाठीकडं, एखाद्या खांद्याकडं किंवा जबड्यामध्ये, घशामध्ये जात असेल तर हे हार्ट अटॅक येण्याचं लक्षण आहे किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. जर अशा वेळेला आणखी घाम येत असेल, थंडगार घाम येत असेल, शरीर थंडगार पडत असेल आणि त्या व्यक्तीला धाप लागत असेल किंवा हळूहळू शुद्धतेची कमी व्हायला चालली असेल तर या लक्षणामध्ये ओळखलं पाहिजे की हार्ट अटॅकची लक्षणं आहेत किंवा हृदयाशी संबंधित हा त्रास आहे. लवकर दवाखाना आणि डॉक्टर गाठलं पाहिजे. तसंच छातीमध्ये दुसरा महत्त्वाचा अवयव असतो तो म्हणजे फुफ्फुस. श्वास आपला जो चलतो, कारण छाती आहे त्याच्यामुळे प्रथम क्रमांकाची कॅव्हिटी आहे, ही जी पोकळी आहे सगळ्यात महत्त्वाची. तर श्वास, तर ह्या फुफ्फुसाच्या संदर्भामध्ये जर श्वासाला तुमचा आवाज येत असेल, सू सू जुई असा जर वाजत असेल किंवा शिट्टीसारखा हा आवाज येत असेल किंवा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास पडत असेल, श्वास घेताना पण लोड येत असेल असा ओढताना किंवा सोडताना, तरी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच तुमचे ओठ किंवा जीभ जर थोडी निळसर पडत असेल, काळपट निळसर पडत असेल, याचा अर्थ असतो की तुमचं शरीरातील रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे. कारण श्वासाचं कार्य काय आहे? हवेतील ऑक्सिजन घेऊन शरीरामध्ये सगळ्या पेशींना पुरवणे रक्ताच्या मार्फत. तसंच तुमचा खोकला बरेच दिवस राहत असेल किंवा खोकल्यामध्ये कधी रक्त पडत असेल तरी पण हे घातक चिन्ह आहे, लवकर लक्ष दिलं पाहिजे. हे आता हे झाली छातीच्या संदर्भातील. आता दुसरं आपण पाहूया डोकं, जिथं मेंदू आहे मध्ये, डोक्याच्या कवठीच्या मध्ये. आता इथं कसं आहे की याच्याशी संबंधात असणारा जो सगळ्यात घातक बिमारी आहे तो म्हणजे अर्धांगवायू किंवा ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो. आणि याचं वर्णन करत असताना आपण नेहमी म्हणत असतो बघा, बी फास्ट. तुम्ही फास्ट लवकर ॲक्शन घ्या. म्हणजे तुम्हाला जराही शक्यता वाटली की तोंड थोडंसं वाकडं होतंय किंवा एखाद्या हाताची ताकद किंवा एखाद्या पायाची किंवा एका बाजूची ताकद कमी होते किंवा बोलणं थोडंसं बोबडं येऊ लागले, जीभ थोडीशी जडसर पडली, असं होत असेल तर लगेचच पटकन फास्ट दवाखाना गाठला पाहिजे. हा मिनिटामध्ये गाठला पाहिजे. जास्तीत जास्त एखाद्या तासामध्ये. तिथं जेवढ्या लवकर जाल तेवढ्या लवकर याच्यातून रिकवर व्हायला सोपं होत असतं. तसंच मेंदूशी संबंधात, डायरेक्ट मेंदूशी संबंधात म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीला गोंधळात पडणं, त्याला न समजणं की दिवस आहे का रात्र आहे, मी कुठं आहे काय नाही, ही लक्षणं एकदम घातक लक्षणं असतात. तसंच
त्याला स्वतःचं नाव कळत नाही, पत्ता कळत नाही, बऱ्याच वेळेला म्हणजे दिवस रात्र ओळखता येत नाही, किंवा अशा व्यक्तीचं डोकं खूप तीव्र दुखायला लागतं. अचानक तीव्र डोकेदुखी हे सुद्धा घातक लक्षण आहे, भयानक, खतरनाक. याच्यामधून आपण ओळखलं पाहिजे की आतमध्ये घडलेलं असू शकतं, की रक्तस्राव होणं मध्ये किंवा रक्तामध्ये गाठ होणं, हे पण लक्ष त्याचं असू शकतं. किंवा मेंदूमध्ये ज्याला आपण ब्रेन ट्यूमर म्हणतो, एखादी गाठ मेंदूमध्ये तयार होणं, ह्याचं पण ते लक्षण असू शकतं. किंवा काही व्यक्ती याचा दुष्परिणाम होऊन चालताना अचानक तोल जाऊन पडणं. आता पडून नंतर डोक्याला मार लागणं हे गोष्ट वेगळी, पण अगोदर तोल जाऊन पडणं आणि नंतर मार लागणं हे भयानक म्हणजे घातक लक्षण आहे. तसंच चक्कर येऊन पडणं किंवा झटके येणं, हे डोक्याच्या संदर्भात म्हणजे डोक्याच्या आतील जी पोकळी आहे, तिथं जे अवयव आहे महत्वाचा मेंदू, त्याच्याशी संबंधित हे लक्षण आहे. याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आता आपण छातीचं पाहिलं, डोक्याचं पाहिलं, आता आपण पोटाची लक्षणं पाहूया. तर अचानक पोटामध्ये तीव्र वेदना होणं, खूप जास्त दुखायला लागणं, तडपडायची वेळ येणं, आणि हे दुखत असताना लगेचच मळमळ व्हायला लागणं, उलटी व्हायला लागणं, हे असेल तर ते अत्यंत घातक चिन्ह आहे. जर तुम्हाला आधी उलटी सुरू झाली किंवा आधी संडास सुरू झाल्या आणि नंतर दुखू लागलं तर एवढं हे घातक नाही, हे सर्जिकल कंडिशन नाही. परंतु जर आधी दुखलं आणि दुखून जर मळमळ होऊन उलट्या होत असतील आणि अशा वेळेला संडास होत नसेल तर हे घातक लक्षण असतं. तसंच पोट फुगणं, पोट फुगून पोट दुखणं, हे कशाचं, आतड्याला पीळ पडल्याचं लक्षण असतं, म्हणजे याला ऑब्स्ट्रक्शन म्हणतो आपण. आतड्याला कुठतरी पीळ पडला आहे त्यामुळे पोट फुगतं, अन्न पुढे सरकत नाही, हे पण अर्जंट, खूप अर्जंट दवाखाना गाठण्याचं लक्षण असतं. तसंच ऍसिडिटी जास्त होणं, ऍसिडिटी होऊन भडाभडा उलट्या व्हायला लागणं, हे पण आहे. तसंच अन्नाची पिशवी बऱ्याच वेळेला अचानक फुगत असते, त्याला ॲक्यूट डायलेटेशन ऑफ स्टमक म्हणतो आपण. यानं पण पोट खूप फुगतं. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणं हे त्याचं एक कारण असतं. अशी बरीच कारणं आहेत, परंतु अचानक पोट फुगणं हे घातक लक्षण आहे. तसंच पोटात गोळा उठणे म्हणतो आपण, किंवा पोटामधला गोळा हाताला लागणे, म्हणजे आपण लंप इन ॲब्डोमेन म्हणतो, ते असं लागत असेल तर ते पण दवाखाना लवकर गाठला पाहिजे. तसंच संडासला लघवीला त्रास होणे, मधून मधून रक्त जाणे त्याच्यामध्ये, आणि हा त्रास वरचेवर वाढत जाणे, रक्ताचं प्रमाण पण वाढत जाणे, हे पण घातक लक्षण आहे. तसंच लघवी बंद होणे, अचानक बंद होणे, हे पण लवकर दवाखाना गाठला पाहिजे. तसंच संडास न होणे, काही जणांना 3-3, 4-4, 5-5 दिवसापर्यंत संडास होत नसेल तर लवकर दवाखाना गाठला पाहिजे. आणि संडास जास्त होणे, हे त्यासाठी सुद्धा दवाखाना गाठला पाहिजे. म्हणजे हे जी पोटाची सगळी लक्षणं आहेत, हे काय, आता ही तिसरी कॅव्हिटी झाली. आपण आधी छातीची कॅव्हिटी पाहिलं या पोकळीमधले, नंतर डोक्याचं पाहिलं, आता पोटाचं पाहिलं. आता ह्या 3 कॅव्हिटी तर अत्यंत महत्वाच्या आहे. याच्या सोबतच इतर लक्षणांच्या मध्ये आहे तीव्र ताप येणं, अचानक ताप, म्हणजे 102 डिग्री 3 डिग्रीच्या पुढे चालला. हा ताप जर चालला किंवा मान आखडल्यासारखी होऊ लागली किंवा प्रचंड डोकेदुखी ह्याला जोडून होऊ लागली, कसला रक्तस्राव होऊ लागला कसल्या तरी कारणामुळं, तसंच हा रक्तस्राव थांबत नसला तरी पण हे गंभीर लक्षणं आहेत आणि लवकर दवाखाना गाठला पाहिजे. तसंच ॲलर्जी, अंगाला धाबडे सुटलेले, अंग खूप खाजवते, लाल होते, तळहात खाजवतात, तळपाय खाजवतात, कुठं सूज येत आहे, असं होत असेल तरी पण दवाखाना गाठला पाहिजे. तसंच एखाद्याच्या मनामध्ये अचानक जर आत्महत्येचे विचार येत असतील, पुन्हा पुन्हा आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्याला मानसिक रोगतज्ञाकडे नेलं पाहिजे. सायकॅट्रिस्टकडे नेऊन त्याचा इलाज करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण असं म्हणतात की ज्या माणसाच्या डोक्यामध्ये आत्महत्याचे विचार किंवा तो प्रयत्न करत असतो आत्महत्या करण्याचा, एकदा वाचला, दुसऱ्यांदा वाच, तर ते विचार पुन्हा पुन्हा येऊन ती व्यक्ती त्याच प्रकारानं जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्याला कायमचा इलाज, पूर्ण उपचार त्याचा केला पाहिजे. तसंच आता हे बाकीचे जे त्रास असतात, आता अंगदुखी असेल, सांधेदुखी असेल, स्नायू दुखी असेल, कंबर दुखणं, पाठ दुखणं, पायाला गोळे येणं, अशक्तपणा असणं, या गोष्टींकडे दुर्लक्ष करा असं आम्ही म्हणणार नाही, परंतु या ज्या गोष्टी आहेत या एवढ्या घातक लक्षणामध्ये मोडत नाही. याचं काय, आजचा इलाज उद्या झाला चालेल, 4 दिवसांनी झाला तर चालेल. मग अशा प्रकाराने हे आहेत. म्हणून आपल्याला फरक ओळखता आला पाहिजे.
अशा प्रकारे या लक्षणाकडे लक्ष देऊया. या 20 घातक लक्षणांकडे आणखी चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आपल्या जीवाची सुरक्षा करूया. जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर आज हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून